मागे व्हा. कीर्ती? सर, शी इज डेड. सर मी पाहिलं होतं, ती टेरेसवरून खाली पडली आहे. सर, साक्षीच्या केसमध्ये ही एकमेव विटनेस होती. आरोपीने हिलाही मारलं. 6व्या माळ्यावर होती ही, त्याच्यावरच टेरेस आहे. कदाचित इशिताला काही माहीत असेल नेमकं काय झालं ते. सचिन, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दे. आणि हो, तुम्ही हिच्या रूममध्ये बघा, मी टेरेसवर बघतो. ही खिडकी तर आतमधून लॉक आहे. असं वाटतच नाहीये कीर्ती इथून पडली असेल. होय पंकज, ही खिडकी बंद केल्याचा किंवा उघडल्याचा काहीच मागमूस सुद्धा नाहीये. याचा अर्थ स्पष्ट आहे पंकज की कीर्ती टेरेसवरून पडली आहे. बुटाचा ठसा? सर, सर तो माणूस बरोबर बोलत होता सर. कीर्ती तिच्या रूम मधून नाही पडली आहे सर. तिच्या खोलीत सगळं सामान अगदी जसंच्या तसंच आहे. इनफॅक्ट खिडकी सुद्धा आतून लॉक आहे सर. पडली नाहीये, धक्का दिलाय. हे बघ, हा बुटाचा ठसा दिसतोय का? म्हणजे इथून तिला धक्का देण्यात आलाय. च्युइंगम अजूनही ओला आहे. पंकज, साळुंके साहेबांना फोन करून बोलावून घे इथे. इशिताने काही सांगितलं का? नाही सर, काहीच बोलत नाहीये. आणि हा कीर्तीचा नवरा राजीव, तो कुठे आहे? सर, आम्ही खोलीत गेलो तेव्हा राजीव त्या खोलीतच नव्हता. ठीक आहे, शोधा त्याला, कुठे आहे. कीर्ती तू मला सोडून नाही जाऊ शकत. मला कीर्तीला पाहायचंय. तुम्ही काय करत होता? अशी कशी पडली ती? कीर्ती, प्लीज माझ्या कीर्तीला परत आणा सर. मी तिच्याशिवाय नाही जगू शकत, मरून जाईल सर. आय एम सॉरी. आमची एक ऑफिसर इथे असूनही हा अपघात घडला. पण राजीवजी, तुम्ही कुठे होता तेव्हा? मी यांना कीर्तीची औषधं आणायला केमिस्टकडे पाठवलं होतं. हो सर, मी औषधं आणायला गेलो होतो आणि परत आलो तर. आणि तुम्ही कुठे होतात? सर, मी रुटीन चेकअपवर होतो. नर्सला औषध कसं द्यायचं समजावून मी दुसऱ्या वॉर्डमधल्या पेशंट्सना बघायला गेलो. तुम्ही कुठे होतात? सर, मी कीर्तीसाठी पाणी आणायला गेले होते. सगळे कुठे ना कुठे गेले होते, कोणीही काहीच नाही पाहिलं. इशिता, तू कुठे होतीस? सर, मी कीर्तीच्या खोलीच्या बाहेरच होते. हा आवाज कसला? मी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. त्या बाईचं किंचाळणं एक नाटक होतं. तुझं लक्ष विचलित केलं गेलं. तू तुझी ड्युटी नीट नाही केलीस इशिता. जर तू सावधगिरी बाळगली असतीस तर कीर्तीचा जीव वाचला असता. तुला सस्पेंड करण्यात येतंय. तुझ्या परतीचा निर्णय एसीपी साहेब घेतील. रेडी? श्रेया, पूर्वी तारिका यांच्या मोबाईलच्या लोकेशनमध्ये काही फरक दिसतो? अहो नाही सर, भिनवरवाड्याच्या नंतर तिघांच्या फोनचा कोणता सिग्नलच नाही मिळत आहे. याचा अर्थ त्या तिघी कुठल्या तरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकले. आपण या क्षणी मुंबईच्या उत्तर पूर्व दिशेला जातोय. मला नाही वाटत तो जो कोणी आहे तो आपल्या ऑफिसरला शहराबाहेर दूर कुठेतरी नेण्याचा धोका पत्करेल. हो सर, भिनवरवाडा निर्मनुष्य जागा आहे. त्यांनी तिथेच कुठेतरी ठेवला असेल. श्रेयाच्या आईचा फोन. कळत नाहीये की काय उत्तर काय देऊ. सर, मला वाटतं श्रेयाचे आई वडील तिची वाट बघत असतील. आता तर फोन कट झाला.
पण पुन्हा येईलच ना. मला समजतच नाहीये की श्रेयाच्या मम्मी पप्पांना काय उत्तर देऊ, काय सांगू काय त्यांना. ऐक ना मित्रा, हां या मुलींना पाहिलं होतं आजूबाजूला कुठे? नाही साहेब. नाही नाही. थँक्यू. चल. थँक्स. याला उभं करावं लागेल. सांभाळ. अशी बसते. सांभाळून श्रेया. सांभाळून श्रेया. गुड. बाहेर कोणी नाहीये. हा, सांभाळून. ए इथून बाहेर पडण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो आहे तुमचा मृत्यू. कोण आहेस तू? काय हवंय आमच्याकडून? शाकाल नाव आहे माझं. जोवर तुमच्या मरणाची ऑर्डर येत नाही ना, तोवर तुमचा रक्षक आहे मी. सरळ सरळ सांग ना, भाड्याचा गुंड आहेस. बॉस कोण आहे तुझा? तुम्हा मुलींचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की तुम्हाला ताबडतोब सर्व काही कळायला हवं असतं. काही हरकत नाही. हे बघा, तुमच्या मरणाच्या आधी तुम्हाला ते सुद्धा सांगेन. ए, जवळ येऊ नकोस. हा, मित्रा, जरा फोटो नीट बघून सांग ना. या मुलींना इथून कोणी पळवून वगैरे नेलंय का? हो सर, पाहिलं होतं मी यांना. काही लोक फरफडत नेत होते या मुलींना. कुठून? त्या बाजूला. हो सर. समोर? हो. हो सर. थँक्यू. ओके. ए, पकडा ह्यांना. कशी मैत्रीण आहे मी. आपल्या मैत्रिणीला शेवटचं भेटायलाही जाऊ शकले नाही, पाहूही शकले नाही. माहित नाही राजीव यावेळी कुठल्या अवस्थेत असेल. मी त्याला एकदाही फोन केला नाही. बोलून बघते राजीवशी. साक्षी मॅम, हा, मला माहितीये तुम्ही काय विचार करताय. हाच ना की घरी जाण्याची वेळ झाली. तू जे सांगते तेच मी करते. मग तुला हे समजत का नाही? माझी मैत्रीण मेलीये. तू जा, मी नंतर येते. नाही मॅम, मी तुम्हाला एकटं सोडू शकत नाही. कारण जेव्हाही मी तुम्हाला एकटं सोडलंय ना, तुम्ही काही ना काही तमाशा नक्की करून ठेवलाय. म्हणून मला तुमच्यासोबत जबरदस्ती करावी लागते. आता निघूया. सर, खूपच विचित्र गोष्ट आहे. कीर्तीला टेरेसवर येताना कोणी पाहिलं कसं नसेल? हो, बरोबर बोलतोयस. अभिजित, हे च्विंगम तर घेतलंय. आता एक काम करतो, या चप्पलच्या ठशाची प्रिंटही घेतो. हा चप्पलचा ठसाच आपल्याला खुन्यापर्यंत पोहोचवेल बघ.
बुटाचा ठसा असा उलटा आहे डॉक्टर. म्हणजे तो माणूस खूप वेळ इथे उभा होता, कीर्तीची वाट बघत होता है ना? अगदी बरोबर बोलतोयस, कारण की तो इथे आरामात उभा होता म्हणून त्याच्या कपड्यांचे धागे नक्कीच या भिंतीला घासले असतील. इथे या भिंतीला स्क्रॅच करून घेऊन जातो, यात ते धागे नक्की असतील आणि हे धागेच आपल्याला सांगतील की तो माणूस कुठे राहत होता, काय काम करत होता आणि कोण होता. पण सर, त्या माणसाला कीर्तीला का मारायचं होतं? अरे बाबा, एकदा कळू तरी दे तो माणूस कोण होता, मग हे सुद्धा कळेल की नाही. त्या माणसाने जे सांगितलं त्यानुसार हीच जागा असली पाहिजे. सर, याला विचारूया. अरे जरा ऐक ना, जरा फोटो बघ. या 3 मुलींना काही लोकांनी जबरदस्तीने पळवून नेलेलं आहे. काही सांगू शकतोस यांच्याबद्दल? मागच्या गल्लीत मी काही बदमाश लोकांना पाहिलं. त्यांच्या हातात बंदुका होत्या आणि ते एक ट्रक घेऊन आले होते. आता त्या ट्रकमध्ये काय होतं हे मला माहित नाही. थँक्यू. बंदुका होत्या, तयारीत राहा. रक्त. हो नो, बहुतेक त्या तिघी इथेच होत्या. आपल्याला यायला उशीर झाला. त्यांना साखळीने बांधून ठेवलं होतं इथे. माहित नाही त्यांना इथून कुठे घेऊन गेले असतील. एक काम करा, आजूबाजूला बघा, तपास करा लगेच. फायरिंग झाली इथे. श्रेयाचं कार्य. सर. हा दुष्यंत. सर, गवताने बनवलेला हात आणि हे बघा मोडलेलं बोट कदाचित कुठल्या मूर्तीचं आहे. सर, मला असं वाटतं की इथे मूर्ती बनवली गेली आहे. सर, दुर्गा पूजा. हो फ्रेडी, कदाचित या जागी दुर्गा मातेची मूर्ती बनवली गेली आहे. चला आजूबाजूच्या मूर्तिकारांना विचारूया. तुम्हाला काही कळलं का तुमच्या फिमेल कॉप्स बद्दल? नाही, तुम्ही तर सत्य सांगायलाच तयार नाही. पण आम्ही खूप लवकर त्यांना शोधून काढूच. आम्ही कशासाठी तुमच्याशी खोटं बोलू? तुम्ही सारखा सारखा आमच्यावर का संशय घेताय? की मग तुम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करताय की तुम्ही लवकरच त्या कॉप्सना शोधून काढाल? हे पहा साक्षी, कीर्तीचा खून झालाय. तिने तुम्हाला वाचवायला तिचा जीव धोक्यात घातला होता. अजूनही वेळ गेली नाहीये. तुम्ही अजूनही तुमचा प्रॉब्लेम आम्हाला सांगू शकता. मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. माझी काळजी घेण्यासाठी धन्यवाद. कदाचित कीर्ती मला समजूच शकली नाही. माहित नाही तिला असं का वाटायचं की मी त्रासात आहे किंवा कोणाच्या दबावाखाली आहे. ठीक आहे, तुमची मर्जी. पण तुमचं हे गप्प बसणं तुम्हाला एखाद्या मोठ्या संकटातही टाकू शकतं. माझ्या बाळाला जाग आली. 2 मिनिटातच आले. सर, एकतर ही साक्षी जरा जास्तच भित्री आहे किंवा जरा जास्तच हुशार. हो, कीर्तीच्या मतानुसार काही प्रॉब्लेम तर आहे हिचा, पण सांगायलाच तयार नाहीये.
सर, साक्षीने बाबांना मारून टाकलं सर. हो सर, ही इज डेड. पण का मारलं साक्षीने? सर, ती वेडी आणि भयंकर बाई आहे सर. सर, तिला असं वाटतंय सगळे तिचे शत्रू आहेत. पप्पा तिला समजावत होते की जर तिला कोणी धमकी देताय, त्रास देताय तर तिने तुम्हाला जाऊन सांगावं. पण सर, तिने मग ती फुलदाणी उचलून त्यांच्या डोक्यावर मारली. मी तुम्हाला बोलवायला येतच होतो तोवर ती संधीचा फायदा उचलून इथून पळून गेली. पळून जाईल कुठे? दया, कीर्तीच्या पोस्टमॉर्टम मधून ना कुठलं ड्रग सापडलंय, ना आतून कुठला मार लागल्याचा पुरावा. ज्या काही जखमा आहेत त्या फक्त बाहेरून आहेत, वरून पडल्यामुळे. आणि कीर्तीचा मृत्यूही उंचावरून खाली पडल्यामुळेच झालाय. डॉक्टर साळुंके, तिथे हॉस्पिटलच्या टेरेसवरून आपल्याला जे चपलाचे ठसे मिळाले होते आणि कपड्यांचे धागे आणि च्युइंगम, त्याने खुन्याबद्दल काही माहिती मिळाली का आपल्याला? हो द्या. त्या च्युइंगमचा DNA टेस्ट केला तेव्हा कळलं की तो कुणी पुरुष आहे, स्त्री नाही. सर, तुम्ही या पांढऱ्या कपड्यासोबत काय करताय? बॉस, त्या टेरेसवर आम्हाला जे कापडाचे धागे मिळाले होते ते इतके सूक्ष्म आहेत, इतके बारीक आहेत की उघड्या डोळ्यांनी पाहणं कठीण आहे. म्हणून मी त्या सर्व धाग्यांना एकत्र करून या पांढऱ्या कपड्यावर ठेवलंय. आता बघ मी काय करतो ते. सर, या प्रोसेसने आपल्याला कापडाचे धागे पाहता येतील? हो पंकज, ऍक्च्युली या प्रोसेसने कपड्यांच्या धाग्यांचा रंग बदलेल आणि मग आपण अगदी सहजपणे या मायक्रोस्कोपच्या मदतीने त्यांना पाहू शकू आणि जाणून घेऊ शकू की नक्की हे काय आहे. कदाचित धाग्यांचा रंग बदलला असेल. हे बघा. साळुंखे साहेब, हे धाग्याचं काय प्रकरण आहे? सर्वात पहिली गोष्ट तर ही आहे दुष्यंत की हे धागे एखाद्या सुती कपड्याचे आहेत, कॉटनचे आहेत. आणि हे जे धाग्यांवर चिकटलं आहे तो कदाचित खाण्याचा पदार्थ आहे. खाण्याच्या पदार्थाबद्दल मला वाटतंय की हे जे चिकटलंय हे एखाद्या पिकाचे, एखाद्या धान्याचे तुकडे असावेत. जसं की गहू किंवा मक्याचा भुसा किंवा त्याचं टरफल, तेच आहे. बरोबर, तेच आहे. याचा अर्थ हा माणूस दिवसातले 17-18 तास शेतात घालवत असला पाहिजे किंवा मग एखाद्या अशा जागी जिथे धान्य साठवलं जातं, जसं की धान्याचे गोदाम वगैरे. धान्याचे गोदाम आठवलं सर. राजीवने आपल्याला हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं की तो धान्याच्या बाजारात हे धान्य सप्लाय करण्याचा बिझनेस करतो. नाही सर, मी तर एक सामान्य माणूस आहे. माझा तर धान्याच्या सप्लायचा व्यवसाय आहे. पण सर, तो राजीव कसा असू शकतो? तो तर म्हणाला होता की जेव्हा कीर्ती टेरेसवरून पडली तेव्हा तो केमिस्टकडे गेला होता औषधं आणायला. तपास करावा लागेल की हा राजीव खरंच केमिस्टकडे गेला होता की त्या छतावर होता जिथून ही कीर्ती पडली होती. कुठे श्रेया? तिचा फोन का नाही लागत आहे? कुणाला फोन करताय? श्रेयाचा फोन नाही लागत आहे. अहो, कुठेतरी बिझी असेल ती, म्हणून फोन घेत नाहीये. तुम्ही काळजी नका करू. अगं, उद्या तिचं साखरपुडा आहे आणि अशा प्रकारे तिचं बाहेर राहणं माझी काळजी वाढवत आहे. हे बघा, मी माझ्या मुलीला तुमच्यापेक्षा जास्त ओळखते. मी तिला इतकं कमकुवत नाही बनवलंय. तुम्ही काळजी नका करू. माहित नाही, कधी कधी मला असं वाटतं की मी श्रेयासोबत जे काही वागतोय ते सगळं ते ठीक तर आहे ना? हो, तुम्ही योग्यच करताय. अहो, सिद्धार्थ खूप चांगला मुलगा आहे. तो श्रेयाला सुखी ठेवेल. आम्हाला तुमच्याकडून या मोडलेल्या बोटाबद्दल जरा माहिती हवी आहे. ओळखता का तुम्ही हे? काय झालं? हो साहेब, आठवलं. ही मूर्ती तर मीच बनवली होती आणि ज्याने बनवून घेतली ना त्याने फोन करून हैराण केलंय मला मूर्तीमध्ये बोट जोडण्यासाठी. कोण आहे तो माणूस? सर, त्याचं नाव दिनेश आहे.
तिलवारी वाड्याला मी त्याच्या मूर्तीला रंगवलं होतं. तुमचा कारखाना तर इथे आहे, मग तुम्ही देवीच्या मूर्तीला तिथे जाऊन का रंगवलं? हा सर, त्याने त्याच्या देखरेखीखाली त्याच्या गोदामात देवीची एक विशाल प्रतिमा बनवली होती, म्हणून त्याने मला रंगकामाला बोलवलं होतं. मग तुम्ही तिथे या 3 मुलींना पाहिलं होतं का? नाही साहेब, तिथे तर कोणीच नव्हतं. फक्त कधी कधी दिनेश तेवढा यायचा. कुठे भेटेला दिनेश? त्याचं एक हॉटेल आहे कुठेतरी. तुम्हाला तर माहित असेल त्याचं हॉटेल कुठे? नाही साहेब, मला नाही माहीत. बरं, 1 मिनिट. ते नवीन बोट मूर्तीवर जोडण्यासाठी त्याने तुला फोन केला होता ना? हो साहेब. काय नंबर जरा दाखवतो. हॅलो, असं ठीक आहे, ओके. सर, आत्ताच फोन आला होता की कोणीतरी साक्षीला घेऊन जाताना बघितलंय. असं? ठीक आहे, जाऊन तपास कर की काय भानगड आहे. तोवर आम्ही जरा दिनेशकडे बघतो. थँक्यू. यस सर, आम्ही राजीवच्या गोदामात पोहोचलोय सर. नाही, त्याला माहीत नाही आहे की आम्ही इथे आलोय सर. एक्सक्यूज मी, ऐका साहेब, तुम्हाला कुणाला भेटायचंय? राजीवजींना भेटायचं आहे. राजीव साहेब तर अजून आले नाहीत. काही हरकत नाही, वाट पाहूया तुमच्या राजीव साहेबांची. येतच असतील. मुलांनो, तुम्ही इथे काय करताय? या बाहेर या. काका, आम्ही काही नाही केलंय, आम्हाला नका मारू. तुम्हाला कोणीही मारणार नाहीये. आम्ही CID वाले आहोत. आम्ही तर तुमचे मित्र आहोत ना. हं, आय प्रॉमिस काही होणार नाही. या या या, काहीच होणार नाही. बाहेर या, कुणीही मारणार नाही तुम्हाला. या. व्हेरी गुड, या बाजूला. कोणाची मुलं आहेत ही गोदामात काय करतात? मुलांनो, कुणी आणलं तुम्हाला इथे? जे अंकल इथे रोज येतात त्यांनीच आम्हाला इथे आणलंय, आमच्या गावावरून. आणि ते म्हणाले की तुम्हाला चांगलं काम देऊ. साहेब, यात माझी काही बी चूक नाही. साहेब कुठून तरी मुलांना घेऊन येतात आणि नंतर कुठेतरी सोडून देतात. यात कोणाची चूक आहे आणि कोणाची नाही, सगळं काही कळेलच. बहुतेक तुमचे राजीव साहेब आलेच. यांची तर आता भेट घ्यावीच लागेल. या 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 राजीव साहेब, या. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. सर, तुम्ही इथे काय करणार, यावं लागलं. आम्हाला वाटलं की आम्ही तुम्हाला हे सांगायला हवं की आम्हाला तुमची पत्नी कीर्तीचा खुनी सापडला आहे. काय सांगता? कोण आहे तो? आहे एक माणूस जो राशनच्या कामासोबतच मुलं सप्लाय करण्याचा कारभारही करतो. आणि तुमच्यापेक्षा चांगलं अशा माणसाला दुसरं कोण ओळखणार बरं? हे 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 तुम्ही काय बोलताय सर? मला काही समजलं नाही. कमाल आहे, इथे कोणालाही काही समजतच नाहीये. पंकज, समजाव यांना. हे बघ, ही आहेत त्यातली काही मुलं. आणि राजीव, आम्हाला हेही माहिती आहे की ज्या बाईची किंकाळी ऐकून इशिता हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पळाली होती, तिला तू पाठवलं होतंस. हॉस्पिटलच्या केमिस्टने आम्हाला सांगितलं की जेव्हा कीर्ती गायब झाली होती तेव्हा तू औषधं आणायला गेलाच नव्हतास. उलट गुपचूप हॉस्पिटलच्या मागच्या रस्त्याने गेलास, हॉस्पिटलच्या मागे. आणि तिथून उडी मारून तू टेरेसवर पोहोचलास, हो ना? आता पूर्णपणे अडकलायस तू. खरं काय ते कळलंय आम्हाला. आता सरळ सरळ सांग, का मारलंस तू कीर्तीला? तिला माझं सत्य कळलं होतं आणि माझ्या विरोधात पुरावे गोळा करत होती, म्हणून तिने मला न सांगता CIDला तिथे भेटायला बोलवलं. मला जेव्हा कळलं तेव्हा मी तिच्या मागे गुंड पाठवले, पण तुम्ही सर्वांनी तिला वाचवलं. पण तिला हॉस्पिटलमध्ये मारण्याचा माझा प्लॅन यशस्वी झाला. तुला माझ्या कामाचा त्रास होतो ना? आजपासून नाही होणार. मला चक्कर येते, मला जाऊ दे. तुला माझ्या विरोधात पुरावे गोळा करायचे आहेत ना? माझं पितळ उघडं पाडायचंय. काय बोलतोयस तू? हे भोळेपणाचा आव आणू नकोस. तू CIDला सांगणार आहेस ना की मी धान्याच्या व्यवसायाच्या आड मुलं सप्लाय करण्याचं काम करतो? पण आता वेळ गेली.
तू आता हे सांगायला जिवंत राहणार नाहीयेस. राजीव, मूर्ख आहेस तू. खूप मोठा मूर्खपणा केलास तू राजीव. कीर्तीला तर तुझं सत्य माहीतच नव्हतं. ती एवढंच म्हणाली की साक्षीचा जीव धोक्यात आहे, तिला वाचवा. ती संकटात आहे. चूक केलीस तू. अरे देवा, हे मी काय केलं? असंच होतं राजीव. तू आपल्या चुकीमुळे स्वतःच्याच हातांनी आपल्या पत्नीला मारून टाकलंस आणि आता या गुन्ह्याची शिक्षा तुला होणारच. साक्षीला ज्या बाईने ओळखलं होतं तिने इथेच बोलवलं होतं ना? हो, इथेच बोलावलं होतं. अरे हा बघ, नारळ पाणीवाला इकडेच येणार होती ती. अहो सर, सर. अरे ती बाई आपल्याला बोलावते. बहुतेक तीच आहे जिने आपल्याला फोन केला होता. शक्य आहे. चला बघूया. सीआयडीला तुम्हीच फोन केला होता? हो सर, मीच केला होता फोन. तुम्ही आम्हाला ओळखलात? सर, तुम्हाला कोण नाही ओळखणार. सीआयडीच्या शौर्याच्या बातम्या पेपरमध्ये येतात तेव्हा तुमचे फोटो बघतो आम्ही. बरं, तर मग हे सांगा की तुम्ही काय बघितलं? मी इथे उभी होते तेव्हा एक मुलगी, तिचा चेहरा ओढणीने झाकलेला होता तिने, आणि ती सतत मागे बघत होती सर. असं वाटत होतं कोणीतरी तिचा पाठलाग करतंय. मग सर तिने रस्ता क्रॉस केला तेव्हा समोरून एक व्हाईट कलरची पायलो कार आली आणि तिच्या समोर येऊन उभी राहिली. ती मुलगी आणि त्या बाईमध्ये काहीतरी बोलणं झालं आणि हो, गाडी एक म्हातारी बाई चालवत होती आणि ती मुलगी गाडीत बसली सर आणि ती गाडी निघून गेली. तुम्हाला पूर्ण खात्री आहे की ती बाई साक्षीच होती? हो सर, आजच्या पेपरमध्ये तिचा फोटो छापलाय आणि लिहिलंय की तिने तिच्या सासऱ्यांचा खून केला आणि ती पळून गेली. तुम्ही त्या गाडीचा नंबर नोट केलाय? सॉरी सर, तेव्हा मला काही सुचलं नाही की मी नंबर नोट करून घ्यायला हवा ते. बरं, जी म्हातारी बाई गाडी चालवत होती तिचा चेहरा पाहिला होता का? ओळखू शकता? नाही सर, कारण तिने मोठा काळा गॉगल घातला होता, त्यामुळे चेहरा फारसा दिसलाच नाही. बरं, हे सांगा, एखादी विशेष गोष्ट किंवा वस्तू ज्याने आम्ही त्या गाडीला शोधू शकू? त्या गाडीला बघून असं वाटत होतं की 2-3 दिवस आधी एखाद्या लग्नात ती गाडी वापरली होती. का? असं काय पाहिलं तुम्ही त्या गाडीमध्ये? त्या गाडीवर सर फुलं लागली होती जी सुकलेली होती आणि रिबिन्स चिकटवल्या होत्या. फुलांनी सजवलेली पांढरी पायलो गाडी. एक जी, कसे आहात? अरे साहेब, तुम्हाला माझं नाव कसं काय कळलं? आम्ही तर तुमची पूर्ण कुंडली काढलेली आहे. वाड्याच्या एका सुनसान गोडाऊन मध्ये तुम्ही दुर्गा मातेची मूर्ती बनवली होती, खरं की नाही? हो, खरंय. हा, आणि ती मूर्ती खंडित झाली होती. तिचं एक बोट तुटलं होतं. हा, तुम्ही कोण? आम्ही सीआयडी मधून आहोत. सीआयडी? थांब. सरळ सांग, आमचे 3 ऑफिसर्स कुठे आहेत? पूर्वी, श्रेया आणि तारिका. बोलतोय तो, बोल ना. ती SK चाळ, जिथे दुर्गा मातेची मूर्ती ठेवलेली आहे. SK चाळीत नक्की कुठे आहे? साहेब, फक्त 3 मुलींना मी तिथे गाडीने पोहोचवलं होतं. तिथून त्यांना कुठे नेलं मला काही माहित नाही साहेब. कोण आहे या सगळ्या मागे? शाकाल. आपण आजूबाजूच्या सर्व फुलवाल्यांना विचारलं, पण कुणीही मागच्या 3 दिवसांपासून एकही गाडी सजवली नाहीये. याला विचारूया. हा साहेब, बोला. मंडप सजवायचा, गाडी सजवायची की नवरा नवरीसाठी वरमाला हव्यात? एक पांढरी पायलो गाडी सजवायची आहे. अरे कमाल आहे साहेब. आता 2 दिवसापूर्वीच तर मी एक पांढऱ्या रंगाची पायलो गाडी सजवली होती. अच्छा, काय नंबर होता त्या गाडीचा? साहेब, नंबरशी काय देणं घेणं आमचं? त्या गाडीचा मालक किंवा ड्रायव्हरचं नाव तर आठवत असेल? साहेब, माहिती आहे, पण तुम्ही एवढे का प्रश्न विचारताय? आम्ही सीआयडी मधून आहोत. सीआयडी मधून? हो. आता सांग, ती गाडी कोणाची होती? साहेब, ती गाडी बाके साहेबांची होती. बाके साहेब? सर, SK चाळ. साहेब, बाके साहेब पण SK चाळीतच राहतात. सर, आम्ही SK चाळीत पोहोचतोय.
शकत. मला माझ्या मुलासाठी जिवंत राहायला पाहिजे. श्रेया, तारिका. हाय साक्षी मॅम, कशा आहात तुम्ही? कसं वाटतंय इथे येऊन? बरं वाटतंय ना? हा, श्रेया, तारिका. उठा, उठ उठ. तसं तुझ्या माहितीसाठी सांगून टाकते की ती जी म्हातारी बाई होती ना, जिच्या गाडीत तू बसली होतीस, तिला आम्हीच तुझ्याकडे पाठवलं होतं तुला पकडण्यासाठी. आपण कुठे आहोत ते माहित नाही मला, पण मी इथे दया सरांना बघितलंय. त्या साक्षीला आपण सोडायचं नाही. चला. आणि आज आम्ही तुला ढगात पोहोचवू आणि तुझी बॉडी अशा जागी नेऊन गाडू जिथून कुणी काढूच शकणार नाही. सार्थक, सोड. तुला तर मी नाही सोडणार. साक्षी, साक्षी. दया सर, दया सर. तुम्ही? थँक गॉड तुम्ही तिघे ठीक आहात. सर, या सगळ्यांचं प्लॅनिंग तर आज रात्री आम्हाला मारण्याचं होतं. हो, ती साक्षी आत्ताच पळत या मंडपात शिरली. हा दुष्यंत. सर, साक्षीचा नवरा आणि सासू इथे आलेत आणि त्यांच्याबरोबर साक्षीचा मुलगा सुद्धा आहे. ठीक आहे, त्यांच्यावर पाळत ठेव. तारिका, साक्षीची पीए कांचन या दिशेने गेली. जरा त्यांची काळजी घे. हो सर. साक्षी, जर तुझी इच्छा असेल की तुझा मुलगा सुखरूप राहावा तर सीआयडी कॉप्सना किडनॅप करण्याचा आरोप स्वतःवर घे, नाहीतर तुझा मुलगा उद्याचा सूर्योदय पाहणार नाही. मी हात जोडते, तुला जे काही करायचं ते माझ्या सोबत कर, पण माझ्या मुलाला सोडून दे प्लीज. आधी तू तुझा गुन्हा कबूल कर. गुन्हा तर आता तुम्ही दोघे कबूल कराल. अहो सर, बरं झालं तुम्ही आलात. सर, हिनेच मारलं होतं माझ्या वडिलांना. हो हो, ही वेडी आहे, वेडी. अहो, आता तर ही स्वतःच्या मुलाच्याही जीवावर उठली आहे. खूनी आहे ही, खूनी. हिने तर माझ्या पतीचाही खून केलाय आणि माहितीये, या तिघींचंही अपहरण हिनेच केलंय. आम्हाला सर्व काही समजलंय.
मी तुम्हा सर्वांसमोर हात जोडते, तुमच्या पाया पडते, प्लीज माझ्या मुलाला वाचवा. हे दोघे माझ्या मुलाला मारून टाकतील. मी हात जोडते, प्लीज माझ्या मुलाला काही होऊ देऊ नका. सर ही बाई वेडी आहे, ही बाई ठार वेडी आहे. तुम्ही हिचं काय ऐकताय? स्त्रीला वेड ठरवणाऱ्या आता स्त्रीच तुला आपली ताकद दाखवेल. साक्षी, मार याला. बदला घे तुझा. साक्षी नाही. स्त्रीला कमकुवत समजतोस भेकडा. हे बघ साक्षी, तुला ताकद माहित नाही आमची. साक्षी, मी माझा गुन्हा कबूल करतो. मला मान्य आहे की मी हे सगळं तुझी प्रॉपर्टी हडपण्यासाठी केलं. साक्षी प्लीज. थांबा सगळ्यांनी. कोण आहेस तू? नाही. साक्षी थांब. साक्षी सोडा मला. तुला सोडणार नाही मी सिद्धार्थ. सोडा मला. याच्यामुळे खुनी झाले मी. माझ्या हातून खून झालाय. तुला वेड बीड लागलंय का? घरात सीआयडी वाले आहेत आणि तू हे सगळे तमाशे करतोयस. जर त्यांना जरासाही संशय आला तर तुला माहितीये ते काय करू शकतात. म्हणूनच मी तुला इथे बोलवलंय. लक्षात ठेव, जर काही हुशारी दाखवलीस आणि त्यांना काही सांगितलंस ना तर तुझा मुलगा. खबरदार, मला जेवढा त्रास द्यायचा असेल दे, पण माझ्या मुलाचा विचारही मनात आणू नकोस. गप्प बस, बाहेर जा. सीआयडी ऑफिसर आत येतील. तू मला धमकी देतेस? तुझी ही हिंमत? पप्पा, पप्पा, हे काय केलंस तू? पप्पांना मारून टाकलंस. आता बघ मी सीआयडी वाल्यांना सांगतो तुझा कांड. बघच तू. सोडा मला. साक्षी, सांभाळ स्वतःला. चल उडा. जेव्हा जेव्हा स्त्रियांवरचे अत्याचार वाढतील ती चंडीचं रूप धारण करेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे संपूर्ण जग स्त्रियांमुळेच चालतं.